हॅलो सांगली. तर लास्ट व्लॉगमध्ये मी जर तुमच्यासोबत शेअर केले तच प्रोजेक्टसाठी मी गेले होते पुण्याला. आणि पुण्याला जाताना माझं वॉकिंग ट्रेननं होतं आणि डॅडींना खूप टेन्शन होतं की नाही का बेबी छोटू आहे, कशी ही हँडल करेल, हिचा प्रवास कसा होईल याची त्यांना खूपच काळजी लागलेली. पण माझा प्रवास खूप छान झाला. पण काय होतं, माझी मम्मा माझ्यासोबत असल्यामुळे बेबीला कॅरी करणं माझ्यासाठी इझी केलं, कारण की ती बऱ्यापैकी वेळ तिला हँडल करत होती. जाताना हा निसर्गाचा छान असा व्ह्यू मी एन्जॉय करत गेले. नाही का असतं की बाबा मी बेबीला कसं हँडल करेन वगैरे अशा गोष्टी मनात चालू होत्या. पण नाही, काहीतरी करायचं आहे, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवलेला आहे. प्रयत्न तर माझे 100% देणारच आहे. पण यासोबतच मी स्टेशनवरून घरी जाताना मी ॲटो केली होती आणि ॲटोवाले जे होते ते उबर आणि नाही का आपण ऑनलाईन ॲपवरून करतो, तर मी ऑनलाईन ॲप न करता डायरेक्टच गेले होते उबरने. पण ती लोकं जे असतात ना मीटरवर पळवतात आणि ती लोकं व्यवस्थित हँडल करतात. जे लोकलचे रिक्षावाले आहेत ते आपल्याकडनं एक्स्ट्रा पैसे काढण्याचं बघत असतात. पण ही उबरवाले जे लोकं आहेत किंवा ॲप थ्रू जी रिक्षा किंवा ॲटो बुक केली जाते, ती लोकं खरंच खूप म्हणजे व्यवस्थित आपल्याला गाईड करतात. ती अशी फसवतात असं नाही, व्यवस्थित गाईड करतात. आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचले मावशीच्या घरी आणि ही माझी लाडली बहीण जी की झोपेतनं उठून बसली होती बेबीला बघण्यासाठी. त्याच्यानंतर प्रोजेक्टसाठी पुढं निघाले. सगळं माझं काम उरकलं आणि त्याच्यानंतर मी लगेच संध्याकाळी घरी यायला निघाले आणि ही दोघं मला छान अशा स्टेशनवरती पुन्हा सोडण्यासाठी आलं. तर चलो बाय.